नमस्कार. सुहाना अंबारी मसाले आणि सॅव्हलॉन सहप्रस्तुत होम मिनिस्टर भारत दौरा या भारत दौऱ्यामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सरिता, हर्षा, अंकलगी या वहिनींना भेटणार आहोत. शोलिंगनल्लूर, चेन्नई इथे या राहतात. माझं नाव सरिता अंकलगी. माझं माहेर आणि सासर दोन्ही नाशिक आहे. गेल्या 1-1.5 वर्षापासून आम्ही चेन्नईत राहत आहोत. मला एकदमच चांगला अनुभव आला. चेन्नईत आल्यानंतर माझे मित्रही खूप छान जमले. आमचा ग्रुप छान झाला तयार. त्याच्यानंतर आम्ही सगळे फेस्टिवल, वुमन्स डे, हळदी कुंकू सगळे छान पद्धतीने इथं साजरे करतो. ज्यावेळी मला कळालं की होम मिनिस्टर माझ्या घरी येत आहे तर मी खूप जास्त एक्साईट झाले आणि मला खरंच त्यांच्या टीमचे खूप आभार मानायचे आहेत की त्यांनी मला एवढा छान पॉझिटिव्ह रिप्लाय दिला. मी सगळ्या माझ्या फ्रेंड्सला, सगळे नेबर्सला, सगळ्या कॉलनीतल्या माणसांना लेडीजला सांगितलं आहे आदेश भाऊजींचं स्वागत करायला. त्याच्याकरता गाणंही अरेंज केलेलं आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. अळितिडल வேண்டும் ஆனந்த வாழ்வு அளித்திடல் வேண்டும் அன்னையே மேல் இறங்கிடல் வேண்டும் நாளும் உன்னை தொழுதிடல் வேண்டும் நாளும் உன்னை தொழுதிடல் வேண்டும் நலமுடன் வாழ அருளல் வேண்டும் நலமுடன் வாழ அருளல் வேண்டும் கருணை தெய்வமே கற்பகமே காண வேண்டும் முந்தன் பொற்பதமே கருணை தெய்வமே கற்பகமே. वा 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 थँक्यू थँक्यू थँक्यू. मला हे नंतर गाणं समजावून सांगा. म्हणजे देवीचं गाणं होतं ते. देवीचं गाणं घ्या उखाणा. नाशिकचे द्राक्ष, चेन्नईचं रसम, हर्षाचं नाव घेऊन करते आदेश भाऊजी यांचं चेन्नईमध्ये स्वागत होतं. अरे वा, द्या ओळख करू. हे माझे मिस्टर, हां नमस्कार. हे माझ्या सासूबाई, नमस्कार. ही माझी आई, नमस्कार. हे माझे सासरे, नमस्कार. ही माझी बहीण नमस्कार. आणि ती माझी मैत्रीण श्रावणी. हो हो हो. आणि हे सगळे इथल्या आमचे. नमस्कार नमस्कार नमस्कार. बाबांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहू लागलेले आहेत. हाच आशीर्वाद असतो. मुलीचं सुख दुसरं काय पाहिजे त्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण तुमचं? नाशिकचं. आई बाबा काय करायचे? बाबा रिक्षा चालवतात, आई हाऊसवाईफ होती. घरात आजी आजोबा पण होते. आणि तुमचं बालपण? माझं 3rd नंतर नाशिकमध्ये, 3री नंतर नाशिकमध्ये केंद्रीय विद्यालयामध्ये शिक्षण झालं माझं. त्याच्यानंतर मग तिथेच ब्रह्मा व्हॅली पॉलिटेक्निकमध्ये कॉलेज आणि मग इंजिनिअरिंग. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील डिफेन्समध्ये लेखनगरला जे पे अकाउंट्समध्ये तिथे कामाला. पण मग दोघेही नाशिकमध्ये असतानाच भेटला का? हो. आम्ही एकाच ऑफिसमध्ये कामाला होतो. चांगलं काम केलं तुम्ही. अरे म्हणजे ऑफिसचं काम चांगलं केलं ना त्या वेळेला. काय झालं? ॲक्च्युली मी ऑलरेडी ऑफिसमध्ये म्हणजे होते. नंतर हा जॉईन झाला. मी जूनमध्ये जॉईन झाले आणि हा सप्टेंबरमध्ये जॉईन झाला. आणि नॉर्मल हा म्हणजे याचं ट्रेनिंग चालू होतं. तर त्याच्या ट्रेनिंगमध्ये एक मुलगी होती ममता, ती माझी मैत्रीण झाली होती. आणि तो तिला सांगायचं वाटतं की त्याला एक मिनिट विचारूया ना. सांगायचं काय 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 व्हायचं? हो, माझ्याकडून जे पण राहायचं ते सगळं ती सरिताला सांगायची की हर्षाने माझ्यासाठी आज हे घेऊन आला, कधी दही वगैरे. तुम्ही दही घेऊन आला? हां, ते एकदा उपवास होता तर ती बोलली की दही लागेल असं म्हणजे. तर मी घेऊन मला सांगा ऑफिसमध्ये किती मुली होत्या? ऑफिसमध्ये जवळपास एक 20-25 मुली होत्या. मग प्रत्येकीसाठी दही, श्रीखंड? ते फक्त हिच्यासाठी होतं. मग दही आणलेलं तुम्हाला कळलं? नाही म्हणजे ती आणायची, म्हणजे ती म्हणायची हर्षाने आणले, पण मला हे म्हणजे मला माहितीच नव्हतं की ह्याच्या मनामध्ये काही आहे. बरोबर. मग उगाच देतोय दही? मला वाटायचं की तो तिच्या करता आणतोय म्हणजे काय हो. सुरुवातीला नव्हतं तेवढं क्लिअर, पण नंतर झालं सगळं. नंतर मला कळलं की ते माझ्या करता होतं. आणि ती म्हणायची की हर्षाने आणले. म्हटलं ते खूप बोलतात, एकाच ट्रेनिंगमध्ये होते वगैरे. आणि म्हटलं असतील त्यांचं बॉन्डिंग, मला काही एवढं म्हणजे कल्पना नव्हती. मग झालं का, एक दिवशी आमच्या ऑफिसमध्ये राईट क्लिक रिफ्रेश डे होता. त्यामध्ये थोडं कामाला स्टॉप करून गेम्स खेळायचे होते. तर मी
पडले खेळताना खूप जोरात आणि माझं सलवार फाटलं आणि गुडघाला खूप लागलं. तर मी बसने जायची आणि माझं ऑफिस खूप दूर होतं घरापासून, तर मला म्हणजे परत दुसरी बस पकडून जावं लागायचं. तर मी म्हटलं आता हे शक्य नाही, मला खूप लागले पायाला. तर माझ्या ऑफिसमध्ये अजून एक मतीन नावाचा मुलगा होता, त्याला म्हटलं की तू मला ड्रॉप कर, कारण की तो पण नाशिक रोडलाच राहायचा. तो म्हटला ठीक आहे, मी त्याला ओळखत पण होते, तो कॉलेजमध्ये पण होता माझ्याबरोबर. तो म्हणे ठीक आहे मी सोडतो म्हणे तुला. पण नंतर ममता म्हणे नाही म्हणे तू मतींबरोबर नाही जायचं. म्हटलं का? ती म्हणे नाही तुला हर्षा सोडेल. पण म्हटलं मी तर हर्षाशी एवढं बोलत नाही आणि मुळात हा इंदिरानगरला राहायचा, जे आमच्या घराचं वेगळं होतं. बरोबर, खूप लांब होतं. मग हा मला सोडून परत कशाला येईल? बरोबर. पण हर्षाच्या मनात काय चाललंय तुम्हाला कुठे काय माहिती आहे? मी मला इतकं तिने इन्सिस्ट केली की नाही तू हर्षा बरोबर जाणार आहे. म्हटलं बरं आता मी जाते हर्षा बरोबर. नाही पण सांगा, हर्षा बरोबर जाताना हर्षा आणि तुम्ही दोघेच गेला? हो, त्याने मला घरी सोडलं, मला लागलं होतं म्हणून. कुठली गाडी होती? ते मित्राची गाडी बोरो करून आणली ज्यावेळेस कळलं की मला सोडायचंय. हा हर्षा एवढं केलं हो ना? आणि मग काय झालं? घरी सोडलं तुम्हाला? हो, घरी सोडलं आणि माझा काका वगैरे होता. काका फार याला थँक्स म्हणजे आणून सोडलं, हिला लागलं होतं एवढं वगैरे. त्याला कुठे माहिती नंतर तोच घेऊन काकाला. मग काही नाही, मग येताना असं मग त्याने सोडलं. मग मी पण थँक्यू वगैरे म्हटले. मग आमचे कॉन्टॅक्ट शेअर झाले त्याच्यानंतर. मग आम्ही बोलायला लागलो. हो. मग हर्षा तुमच्या मनात होतं इतका वेळ तुम्ही गप्पा आहात, काय झालं सांगा आता? मग त्याच्यानंतर मग म्हटलं हळूहळू थोडंसं बॉन्डिंग वाढव. अचानक एकदम सांगण्यापेक्षा म्हणजे कधी कधी कसं होतं, ओळख कमी असल्याने पण नाही असं उत्तर येतं. तर मी म्हटलं थोडं आपल्याबद्दल सांगू, आपण कसं काय करतो वगैरे, आपले काय फ्युचर प्लॅन्स आहेत ते सांगू, मग त्याच्यानंतर सांगू आपल्या मनात काय. मग ते झालं. काय झालं? लग्न झालं. झालं काय? मग त्याने प्रपोज केलं, पण मी त्याला नाही म्हटले त्यावेळेस. का? म्हणजे त्यावेळेस आहे ना, मला जसे घरातनं स्थळं येत होते. मग मला होतं की आता म्हणजे हा म्हणतोय, मी म्हटलं उगाचच फ्रेंडशिप कशाला तोडायची, जे चालू आहे तू फ्रेंड म्हणून राहा, उगाचच नको. आणि मला तसं काही माझ्या डोक्यात नव्हतं. पण मला याने इतकं कन्व्हिन्स केलं की नाही आपण करू छान व्यवस्थित आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही येणार, मी कन्व्हिन्स करतो सगळ्यांना. तुम्ही कधी कन्व्हिन्स झाला? मी एक आठवडा लागला मला. मग तेव्हा ती ममता कुठे गेली? ती होती, तिने पण मला सांगितलं ग हर्षा चांगला मुलगा आहे, असं नको करू त्याला. आणि हा पण ऑफिसमध्ये मी नाही म्हटले म्हणून कोणाशी बोलत नव्हता, वेगळाच बिहेव करत होता. हे काय मुद्दाम ना हे आयडिया काय हो? आता वाटतं मुद्दामच करत असतो. आणि मग मी फायनली हो म्हटले. मग त्याला मग जेव्हा होकार आला तेव्हा कसं वाटलं? ते दिवशी रात्री म्हणजे सगळं तोच विचार होता की, पण तो होकार यायच्या आधीच म्हणजे माझ्या डोक्यात असं हे करून ठेवलं होतं की यांना असं भेटवेल, मी माझ्या नातेवाईकांना असं भेटवेल, मामांना असं सांगेल, मग ते येतील बघतील सगळेजण. हे मी हो म्हणायच्या अगोदरच त्याच्या डोक्यात सगळं की मी मामाला असं सांगेल ही सरिता आहे वगैरे असं. म्हणजे त्याला असं त्याने गृहीत धरलं होतं वाटतं की मी कन्व्हिन्स करूनच सोडेल हिला. पण मग इथे कधी आले तुम्ही चेन्नईला? ते आता 1 वर्ष झालंय चेन्नईला येऊन. त्याच्या आधी बँगलोरला होतो. कसं काय? नोकरीमुळे? जॉबसाठी. मग इथे आल्यानंतर ऍडजस्ट करणं थोडं कठीण नाही की? सुरुवातीचे 2-3 महिने खूप अवघड होते इथल्या गरमीमुळे, पण आता चांगलं वाटतंय. म्हणजे फ्रेंड्स वगैरे खूप छान झालेले आहेत. इथे जवळच एक फ्रेंड राहतो महाराष्ट्र, त्याचा हॉटेल पण आहे, मग त्याच्याजवळ जातो संध्याकाळी वगैरे भेटतो त्याला. छान वाटतं. हो, आता चेन्नई आवडायला लागलंय. काय बोलतात ते कळतं? म्हणजे मला नाही थोडं म्हणजे येवलो वगैरे जसं. काय येवलो? हा म्हणजे काय? कितीला, म्हणजे भाजी आपण म्हणतो कितीला दिली तर येवलो म्हणतात. येवलो म्हणजे किती? मला वाटलं त्या भाजीवाल्याला वाटेल की हा जेवलो म्हणतो, भाजी न्यायच्या आधीच जेवलो. बरोबर. अजून कुठले कुठले शब्द शिकलात इथे येऊन? शोलंग म्हणतात म्हणजे बोला. मी कदाचित थोडंसं चुकीचं स्पेल करत असेल. याला छान बोलता येतं. सोलंगणा म्हणजे बोला अण्णा असं. अण्णा सोलंगणा. हा, किती गोड भाषा आहे हो खरंच. या भाषेत नाही अशी एवढी गोड गंमत आहे ना प्रत्येक भाषेमध्ये. प्रेमळ आहेत खूप लोक. होय ना इथे? माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं इथल्या भाषेत कसं सांगाल त्यांना? ना निन्न रुंबा प्रियस्तिनी. मला नाही माहिती ते त्याचे बोल काय बोलले माहितीये का? तू काळजी करू नको, अजून सुद्धा ऑफिसमध्ये मैत्रिणी आहे. नाही असं नाही बोलले. माहिती त्याच्या मैत्रिणी जरी असतील ना, म्हणजे कोणी येऊन म्हटलं ना की त्याच्या मैत्रिणी आहेत, तर मला आनंद होईल की चला तो कुठल्या मैत्रिणीशी बोलतो तरी आहे. तो इतका म्हणजे बोलत पण नाही इतर लोक, म्हणजे मुलींशी जास्त तो फ्रेंडली नाही होत लवकर. का हो? असा जर स्वभाव आहे तर यांच्याशीच का बोलला?
त्याला काही उत्तर नाही आहे. काय उत्तर नाही, पण बरं झालं. म्हणजे या तुमच्या आयुष्यात आल्या आणि खूप चांगलं हो. प्रगती झाली. Yes. हो ना. Yes, खूप बरोबर. छान. तुम्हाला दोघांना शुभेच्छा. फक्त ना घरात काही चिठ्ठ्या लपवल्यात, एक एक चिठ्ठी जाऊन घेऊन यायची. मी पहिली चिठ्ठी वाचून दाखवतो. दिल की पतंग उडी जाए. कोल्हापूरची महालक्ष्मी. मसाला वाटण्याचे आधुनिक साधन. नवरात्रीचे खेळ. 40 सेकंद झाली तोपर्यंत. सापडली. पहिली चिठ्ठी मिळाली, तुम्हाला चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. थँक्यू. दुसरी चिठ्ठी मिळाली, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. थँक्यू. तिसरी चिठ्ठी मिळाली, ही चांदीची तुळस तुम्हाला मिळाली, अभिनंदन. थँक्यू सो मच. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे, अभिनंदन. थँक्यू सो मच. सासरे बुवांना मला विचारायचं आहे. सासरे बुवा, सांगा आम्हाला सुनेबद्दल. सुनबाई छानच आहे, काही प्रॉब्लेम नाही हो आहे. ना. पण त्यांच्या लग्नाच्या आधी आपली हे थोडंसं उशीर आम्हाला हे कळलं, त्यामुळे समजून घ्यायला थोडा वेळ लागला. वेळ लागला. म्हणजे सुरुवातीला जर आई वडिलांचा विरोध होता. नाही, विरोध नव्हता. विरोध काहीच नव्हता, पण याला जीवनात स्थिर व्हायला थोडासा वेळ जायचा होता, म्हणून मी आमची वेळ घेतला. पण आता कसं वाटतंय आता काय प्रॉब्लेम, एकदम व्यवस्थित आहे. सासूबाई काय? ती लग्नाच्या आधी येत होते, म्हणजे तिच्या मनात म्हणजे दोघांचं फिक्स होतं, पण मला वाटत होतं आधी येऊ नये, म्हणजे थोडं फिक्स झाल्यावर येऊ दे असं माझ्या मनात होतं. फक्त बाकी काही नाही आहे. मला आवडते तून छान आहे. होय ना. आणि मुलाला सल्ला काय द्यायचा? मुलाला तिला चांगलं बघावं आणि आपल्याला पण चांगलं बघावं, तेच इच्छा आहे, बाकी काही नाही आहे. आई छान वाटतंय. खुश आहात तुम्ही? हो, खुश आहोत. होय ना. जावई कसे आहेत? जावईचा स्वभाव चांगलाच आहे आणि ते मुलासारखेच आहे. मग तुमचं येणं असतं का इकडे? नाही, कार्यक्रमामुळे पहिल्यांदाच आले. यायचं होतं बऱ्याच दिवसापासून, पण काही जमलं नाही. मग कसं वाटलं जेव्हा काल आले तेव्हा? हो, ती आली, खूप आनंद आहे. बाबांनी पण यायला हवं अशी इच्छा होती. बाबा त्यांच्या जबाबदारीत आहे. हो, हो ना? त्यांचं हो खरं. द्या बहिणीकडे द्या. काय म्हणणं आहे? ताईला राग खूप येतो, चिडते माझ्यावर खूप. पण जेव्हा मी चुकते तेव्हा ती चिडते. पण तिचं चिडणं पण खूप साहजिक आहे, कारण की मला कळायला हवं की मी कुठं चुकली आहे. मला खूप समजून घेते, खूप चांगलं सांगते, खूप सपोर्ट करते आणि खूप हेल्प करते. आणि जिजू तर माझं एकदम मस्तच आहे, खूप मस्त आहे. जसे माझा दादा आहे, खूप हसवतो मला, तसेच माझे जिजू आहे. ताई पण मस्त आहे, खूप छान आहे. अजून कोण बोलणार आहेत? ॲक्च्युली ती आधी इथे शिफ्ट झाली चेन्नईला, तर आम्ही तिथे नॉयडामध्ये होतो. तर इथलं जे काही विचारायचं होतं, कसं म्हणजे इथे कुठे घर शोधायचं आणि कसं वेदर आहे, काय आहे, सगळी डिटेल तिच्याकडून मला मिळत होते आणि तिने खूप हेल्प केलं इथे. मग एकमेकाच्या हाकेला तुम्हीच आहात आता. म्हणजे आम्हाला सुरुवातीला थोडं इथं डिफिकल्टी झाली, तर मी म्हणजे बट ऑब्वियसली ती पण येते, तर तिला तोच प्रॉब्लेम होईल जो आपल्याला झाला, म्हणून तिच्यामुळे मला खूप म्हणजे हेल्प मिळाली इथे यायचं अगोदर. किती गोड, किती महत्त्वाची गोष्ट आहे की आपण पहिल्यांदाच जातो. आपल्याला खूप वेगवेगळी संकटं येऊ शकतात, अडचणी येऊ शकतात. त्यावर मात करून नवीन कोण येत असेल तर त्याच्यासाठी आधार बनणं हा खूप मोठा स्वभावाचा गुण आहे. आणि हा तुमच्या दोघांकडे आहे. आणि ते अर्थातच तुमच्या आईबाबांकडून, तुमच्या आईबाबांकडनं दुसऱ्याला मदत करण्याची जे संस्कार आहेत ते घडवलेले आहेत तुमच्यावरती. म्हणून त्या माऊलीकडनं हे शब्द आले की आम्हाला इथे आल्यानंतर टेन्शन नव्हतं. खरंच. आता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे. तुम्ही चित्र काढायचं आणि काढलेलं चित्र सगळ्यांनी ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. बघूया काय होणार. दहा, 9, चहा, 8, सांजा, पोहे, वरण भात, 7, भाजी वरण भात, 6, डोसा, इडली, नाही 5, पिझ्झा, 4, शेवटी कोण धावून आलं बघितलं? सासरे बुवा. अभिनंदन. चला हे बक्षीस तुम्हाला मिळालं.
म्हणजे शेवटी 2 सेकंद राहिलेली असताना सासरे बुवाने म्हणजे सगळं पणाला लावलं आणि सुनबाईला बक्षीस मिळवूनच दिलं. आता तुम्ही समुद्र 10 बीच बीच 9 कुठला 8 7 8 एडवर्ड इलियट्स बीच. अभिनंदन. असा आहे का तो? आम्ही गेलो होतो एकत्र म्हणून म्हणजे माझी इच्छा होती की तिने बोलावं. आम्ही सगळे एकत्र पण एक गेलो सांगा, होतो. हे जेव्हा चित्र वाचलं तेव्हा हे काढतील असं वाटलं होतं? नाही खरंच नव्हतं वाटलं कारण की त्याचं ड्रॉइंग खरंच चांगलं नाहीये. काय सुंदर काढलं पण त्याने. त्याने खरंच छान काढलं. आणि तुम्ही तिकडे कोण कोण गेला होता? सासू सासरे, तिचे मिस्टर, ती, मी आणि हा आम्ही सगळे गेलो होतो. कारण ना या चित्रात 4 जण काढले. 2 जण ते काय भेळ घ्यायला गेले होते की काय? अभिनंदन अभिनंदन. द्या त्यांना बक्षीस. आता 3रं चित्र तुम्ही काढायचं. नाशिक मध्ये फिरतो का 5 पायाचा? 5 पायाचा हत्ती हा मला बघायचाच आहे. हा कुठे कुठे बघायला मिळेल? अरे देवा चुकून झालं. खूप छान चित्र काढलं. अभिनंदन. थँक्यू वहिनी सॅव्हलॉन यांच्याकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. तुमच्याबद्दल काही तक्रारी आहेत का? बघूया का? असतील बघू दे. तुमचा स्वभाव चांगला आहे. चांगला आहे. ओ अत्यंत म्हणजे समोरच्याला आनंदी ठेवण्यात तुम्हाला फार इंटरेस्ट असतो. हां अरे वा. असं पहिलं चांगलं लिहिलंय. याचा अर्थ पुढे पण असेल असं नाही. स्वभाव खूप चिडचिडा आहे. म्हणजे मी चिडते लवकर पण नॉर्मल पण लवकर होऊन जाते मी. हो पण समोरचा नाही ना लवकर नॉर्मल होता. कायम पॅनिक होता पटकन. हो हो थोडं शांत राहायला पाहिजे. राईट. ते राहत नाही. करेल इम्प्रूव्हमेंट मी माझ्यामध्ये. काय हो खरंय? हो खूप चिडचिड. म्हणजे छोटे छोटी गोष्टी राहतात म्हणजे खूप लवकर असं त्या गोष्टींचं बर्डन घेऊन असं होतं की आता कसं करायचं. थांब 2 मिनिटं 2 श्वास घे मग विचार करू कसं करायचं. जरा मनासारखं झालं नाही का राग स्फोट होतो. खरं आहे बरोबर लिहिलं. काय हो खरंय? कधी कधी हे उगाच बाजू घेऊ नका. मिस्टरांना खूप बोलता. खरंय? जीवच बाहेर आली डायरेक्ट. मान्य करते मी त्याच्यावरती राग म्हणजे चिडते किंवा बोलते पण मी त्याला. पण म्हणजे मला असं वाटतं की त्याने कुठे चुकू नये आणि माझा असा वेळ की मी चिडूनच एक्सप्रेस होते. मला सांगा चिडून एक्सप्रेस होण्यापेक्षा शांतपणे तीच गोष्ट प्रेमाने सांगू शकता ना? ते ऐकत नाहीत ना पण. हे बघा हा सगळा प्रॉब्लेम तुमच्यामुळे त्यामुळे चिडचिड वाढते. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? ठरवा. काय म्हणणं आहे करेल मी तुमचं? सुधारणा करेल. कशावरती? जे काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तिला चिडचिड होतं ते गोष्टी नाही करायचं. तुम्ही स्वतःमध्ये बदल करायचा असेल एवढ्या तक्रारी ऐकल्यावर तर कुठल्या करा? मी जे एकदम लवकर हायपर होते आणि पॅनिक होते ते मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. आणि पटकन तुम्ही रिॲक्ट होता. त्याच्यामुळे बोलता. त्याच्यामुळे चिडता. मग समोरच्याला वाईट वाटतं. हे सगळं सुटेल तुम्ही जर एवढा बदल केला तर. हो होईल. प्रयत्न नक्कीच करेल. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? मी लवकर चिडते तर मग त्याच्याने हर्ट होतात. तर माझे बाबा घरचे आणि सगळ्यांचीच मी माफी मागेल की मी थोडी चिडले ना की माझ्या स्वतःवरती कंट्रोल नाही राहत. मग त्याच्यामुळे हर्ट होतात लोक. तर मग मी ट्राय करेल की राग तर कंट्रोल करेल आणि त्यांना सगळ्यांना सॉरी बोलेल की माझ्याकडनं हर्ट झालं असेल तर. सासूबाई सासरे बुवा त्यांच्यावरती नाही. तुम्ही क्षमा मागायची तर? तसं तर काही नाही पण काही माझ्याकडून चुकून काही घडलं असेल तर त्याच्यासाठी क्षमा माग. आता क्षण आलेला आहे सन्मानाचा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आणि आजची ही आठवण तुमच्यासाठी. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.